आपली पुढची रेसिपी काय आहे? अंडा परोठा. अंडा पराठा, पण त्यात पालक घातलेला आहे. पालक घातलेला अंडा पराठा. आपण साहित्य बघूया काय आहे. साहित्य मला सांगता का काय? कणिक आहे. कणिक, हा ते याला लाटून, चीज, कांदा, मीठ, काळी मिरी पावडर आणि अंड. अच्छा. आणि हे काय काय? हे काय? व्हॉट इज दिस? हे आपण कणिक मळतो त्या तसंच मळलेलं आहे, पण त्याच्यात मी पालकची प्युरी घातली आहे. पालकची प्युरी तयार कशी केली? पण पालक उकळून घेतला, म्हणजे एक उकळी आणली आणि प्युरी केली आणि ती मिक्सर मधून मग गाळून घेतली? नाही, डायरेक्ट. मग डायरेक्ट तुम्ही याच्यात पाण्याच्या ऐवजी तुम्ही ते मग हे तयार झालं. ओके, साधं सोपं आहे. ओके, आता काय करायचं मला सांगा. अंड्याचं काय करणार तुम्ही? त्यात कांदा घालायचा, मिक्स करून ठेवा. बरं, मी ह्याच्यात होतो. हो हो, चालेल. ओके, कांदा लागेल, मीठ कमी घालायचं थोडं, कारण पोळीमध्ये आहे. ऑलरेडी घातलंय तुम्ही. मिक्स करून ठेवा. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरची पण घालून ठेवा. मिरची म्हणजे हिरवी मिरची तुम्हाला जसं आवडत असेल तसं, म्हणजे टॅमॅटो पाहिजे टॅमॅटो, काही कोथिंबीर, मिरची पासून सगळं काही. हा कोणाचा पदार्थ आहे? हा मीच हे केलेलं आहे. नक्की नक्की, माझ्या मुलींना फार आवडतो, श्रेया, श्रुतीला. हो, म्हणून तुम्ही त्यांना अंडा आवडतं. बाकी इतर काही नॉनव्हेज खात नाही, पण अंड खातात. मग त्यांना काहीतरी नवीन नवीन अंड्याचं करून द्यायचं. त्यातला एक तुम्हाला एक आधार. हो, मला नाही तुमच्या नॉनव्हेजला आधार. बरोबर की नाही? बरोबर. लगेच घरात आहे, तिला पाहिजे म्हणून मी केलं, नाही तर मला हौस नाही, तिला पाहिजे म्हणून मी केलं. असं एक नवीन नवीन असतं. ओके, हे आता एकजीव झालेलं आहे. हो, आता काय करायचं? आता आपल्याला पोळी लाटायची. ओके, आपल्या नेहमीची पोळी सारखी पोळी ना? तुमच्या ह्यांचा कसला बिझनेस आहे म्हणाल तुम्ही? खरं म्हणजे यांच्या वडिलांचं पहिले चमचा बनवायच्या, चमचे, खवणी. पण आता कालांतराने हे आल्यानंतर जरा कमी झालंय. स्पून बनवतो पण पूर्ण नाही, म्हणजे कच्चाच. आणि बाकी सगळे इंजिनिअरिंग आयटम आहे त्यांचे, म्हणजे मोठ्या कंपनीचे. आणि किती साधारण कामगार? आमच्याकडे 10 जण आहेत. 10 जण आहेत. तिथे तेल वगैरे पाहिजे का तुम्हाला त्याच्यावर? हो, थोडं. मोठा करू थोडा. आता आपल्याला याच्यावर अंड टाकायचं. ह्याच्यावर टाकायचं? हो. ओके, आणि बारीकच ठेवा थोडा, आता पोळी लवकर होईल. कच्चट राहील नाही. आणि हे जरा मंदच याच्यावर करायचं. ही पोळी कशी लागणार मला उत्सुकता आहे, कारण याच्यात आपण अजिबात तिखट वगैरे काही घातलं नाही. काय ती तेवढी मिरीच आहे तेवढीच. आणि ही दुसरी वरती ठेवायची आणि असं प्रेस करायचं, म्हणजे अंड बाहेर निघणार नाही. पोरांना आवडतं असं काही वेगळं करून दिलं का. नुसती पोळी सांगितली की पोरं खात नाही. मग त्यांना असं काहीतरी पोळीमध्ये अंड घालून दिलं किंवा आपल्या पालक घालून दिला का खातात मग पोरं. तेल घालायचं का साईड? हो, थोडस घाला. खरपूस व्हायला हवंय. मोठं करू का? एक साईडून झालं. मेन याच्या कडाच छान हे करून घ्यायचे, खरपूस भाजून घ्यायचे. तो मेन तिकडेच राहतो आणि मध्येच होतो. ओके, छान झालाय, खरपूस भाजून झालेली आहे. हो, आणि मध्ये पण मस्त शिजलाय. मध्ये कसा शिजला असं हे असं फुललं का समजतं की मध्ये शिजलाय. ओके, छान झालंय. काढायची? हो. हे कधी घालायचं? हो, चीज वरून घालायचं. आत्ताच घालायचं का? एक मिनिट, मी पहिले कापून घेते.
काय खाणार नाही मुलगी? हा, घालू वरून? हो. चीज तुम्ही काय अजून सजवण्यासाठी, गंडवण्यासाठी जे जे करायला लागेल ते ते करायचं. करायचं. गाजर घालू शकतात, म्हणजे एक पिझ्झा सारखा पण होईल एक. हे ऍक्च्युली गाजरच आहे लावलेलं, बरोबर की नाही? ओके, खायला सुरुवात. काय शेवटी चांगल्या गोष्टी पोटात जाणं महत्वाचं आहे, बरोबर की नाही? पण त्यासाठी तुम्हाला लिहून घ्यायला लागेल, सगळं साहित्य आणि कृती लिहून घ्या. अंडा परोठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, चीज, कांदा, मीठ, मिरपूड आणि फेटलेलं अंड. कृती: गव्हाच्या पिठामध्ये ब्लांच केलेल्या पालकाची पेस्ट, मीठ आणि मिरपूड घालून पीठ मळून घ्यावं. एका बाउलमध्ये अंड, कांदा, मीठ आणि मिरपूड हे मिश्रण एकत्र फेटून घ्यावं. भिजवलेल्या कणकेच्या 2 पोळ्या लाटून तेलावर भाजून घ्याव्यात. एका पोळीवर फेटलेलं अंड आणि कांद्याचं मिश्रण घालून त्यावर दुसरी पोळी घालावी. अंडा परोठा दोन्ही बाजूनी खरपूस भाजून सर्व्ह करावा.